हाय, हॅलो, नमस्कार. मी अलका स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ब्युटिफुल लाईफस्टाईल. आज मी बनवणार आहे भरली कारली. तर त्यासाठी इथे अर्धा किलो कारली घेतलेली आहेत. छान याला धुवून घेतलेले आहेत आणि त्याचे हे पाठीमागचं टोक जे आहे ते मी कापून घेतलेलं आहे. आता मी याला छिलणार आहे आणि याच्या आतल्या बिया वगैरे सगळं वेगळं करून घेणार आहे. ते मी दाखवतेच तुम्हाला कसं करणार आहे ते. सर्वप्रथम याच्यावरचं जे आवरण आहे हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचं आहे, किंवा जे बटाटे आपण छिलतो ना, ज्याचे साल काढतो बटाट्याचे साल, त्याने काढलं तरीही चालणार आहे. असं पूर्ण त्याला काढून घ्यायचं आहे. आता याचं वरचं टोकसुद्धा आपण थोडंसं एवढ्या प्रमाणात कट करून घेणार आहोत आणि याला असा मधून एक काप द्यायचा आणि याच्या आतमधला भाग थोडा मोकळा करून घ्यायचा. आपण याच्या बिया वगैरे आहेत ना, ते असं चाकूच्या साहाय्याने सगळ्या काढून घ्यायच्या, मोकळ्या करायच्या, की जेणेकरून आपला मसाला यामध्ये बसला पाहिजे. बघा, असं ह्या बिया पूर्ण आपण मोकळ्या करून घ्यायच्या आहेत. हा आता आपला मध्ये झाला आहे पोकळ भाग. आपल्याला याच्यामध्ये मसाला भरायचा आहे आणि छान कारली वाफवून घ्यायची आहेत. आता मी सगळी कारली अशीच छिलून आणि अशी मोकळी करून घेते. हे बघा, इथे मी अशा प्रकारे सगळे कारले असे मोकळे करून घेतलेले आहेत, त्याला मधून काप देऊन. आणि हे त्याच्यावरचं साल आणि आतल्या बिया काढून वेगळ्या केलेल्या आहेत. पण ह्याही आपल्याला टाकून द्यायच्या नाही आहेत. याच्यात आपल्याला मसाला टाकून हेही छान फ्राय करून घ्यायचं आहे, की जेणेकरून याचा कडवटपणा निघून जाईल आणि छान फ्राय होतील आणि क्रिस्पी लागतात. हे जर आपण छान तेलामध्ये छान फ्राय केलं ना तर क्रिस्पी लागतात. मी दाखवते कसं करायचं याचं, आणि याच्यामध्ये मसाला कसा भरायचा तेही दाखवते. चला आता मसाल्याची तयारी करून घेऊया. हे बघा, आपल्याला कारल्यामध्ये मसाला भरण्यासाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे आणि अर्धी वाटी तीळ हे मी छान भाजून घेतलेलं आहे आणि एकत्र मिक्स करून ठेवलेलं आहे. मी हमेशा शेंगदाणेच टाकते. तीळ ह्यासाठी टाकलेत की आता थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीमध्ये तीळ खाणं चांगलं असतं, गरम असतात ते, तर मग तीळ खाणं चांगलं असतं, म्हणून मी अर्धी वाटी त्याच्यामध्ये तीळ टाकलेत आणि 1 वाटी शेंगदाणा आहे. आणि इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. तिखटसुद्धा तुम्हाला जेवढं तिखट लागत असेल तेवढ्या मिरच्या घ्या. आम्हाला तिखट थोडंसं जास्त लागतं, त्यामुळे मी थोडं जास्त प्रमाणात मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि आता पहिले शेंगदाणे आणि हे सुकं वाटून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हे सुद्धा बारीक वाटून घ्यायचं आहे, पाणी न घालता. चला, मी आता हे दोन्ही मिक्सरमध्ये बारीक करते. मी आता इथे कढई गरम करून घेतले, त्याच्यामध्ये तेल टाकले. त्याच्यामध्ये जर आपण हिरव्या मिरचीचं जे आपण वाटण वाटलं होतं ते आपण याच्यामध्ये फ्राय करायला टाकूया, की जेणेकरून मिरचीचा कच्चापणा निघून जाईल. छान फ्राय करून घेऊया, म्हणजे मिरचीचा कच्चापणा निघून गेल्यावरती जास्त तिखट नाही लागणार आपल्याला. थोड्या मिरच्या फ्राय करून घ्यायच्या. 1-1.5 मिनटं मिरची फ्राय झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं काश्मीरी रेड चिली पावडर टाकायची आहे आणि थोडा अर्धा चम्मच असा गरम मसाला टाकायचा आहे. आणि हे सगळं आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीरचा फ्लेवर याच्यामध्ये खूप छान लागतो, म्हणून थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. आणि कोथिंबीर टाकल्याच्या नंतर
हे जे तिळाचा आणि शेंगदाण्याचा आपण कूट करून घेतला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून द्यायचा आहे. आपल्याला गॅस मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे की जेणेकरून हे डागलंही नाही पाहिजे. आपण याच्यामध्ये तीळ बारीक केलेत ना, त्यामुळे खूप छान सुगंध येतो तिळाचा. चवीलाही खूप छान लागतात आणि थंडीच्या दिवसात खाल्लेलंही खूप छान. आता हे आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं आहे. हे काय आपल्याला परतत वगैरे बसायचं नाही आहे. ह्या गरम तेलामध्ये आपला शेंगदाण्याचा कूट आणि ते एकजीव झालं पाहिजे की कारल्यामध्ये जेव्हा आपण भरू तेव्हा ते एकजीव लागेल. ह्या प्रकारे आपल्याला फक्त हे एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला हे परतायचं नाही आहे किंवा कुठल्याही प्रकारचं हे करायचं नाही आहे. आपल्याला फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. आणि हा मसाला थोडासा थंड झाल्यावरती आपल्याला छान कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे. मी आता याला छान मिक्स करते आणि थोडंसं थंड होऊ देते आणि मग कारल्यात भरते. मग तुम्हाला दाखवतेच थंड झाल्यावर. हा बघा, आपला मसाला आता पूर्णपणे थंड झालेला आहे आणि हा आता आपण कारल्यामध्ये भरून घेऊया. छान दाबून दाबून भरायचा आहे हा मसाला आपल्याला कारल्यामध्ये. अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या कारल्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे. अजून एक तुम्हाला मी भरून दाखवते. हे बघा, दाबून दाबून भरून छान असं करून आपल्याला अशा प्रकारचे ही सगळी कारले आपल्याला ह्या मसाल्याने भरून घ्यायची आहेत. हे बघा, आपण इथे असे सगळे भरून घेतलेले आहेत. आणि हे जे आपण ज्याचं आपण बिया वगैरे काढून घेतलं होतं ते आता ह्या उरलेल्या मसाल्यामध्ये सगळं टाकून मिक्स करायचं आहे. हे बघा, हे सगळं ह्या मसाल्यामध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि आता हे दोन्ही आपल्याला हे छान वाफवून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि हेही तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे. छान क्रंची होईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे. अजिबात कडू लागत नाही असं कारलं बनवल्यावरती. हे बघा, कढईमध्ये मी आता तेल घेतलेलं आहे आणि ही भरलेली कारले आपल्याला आणि तेल थोडंसं जास्त प्रमाणात घेतलेलं आहे मी. अशी एक एक करून कारली त्याच्यामध्ये आपल्याला मांडायचे. फ्राय करून घ्यायची नाही. तेल जास्त घेतलं की उरल्यानंतर जो आपण मसाला जे कारल्याचे बिया वगैरे ज्या मसाला आहे तोही आपण याच्यामध्येच फ्राय करणार आहोत. त्याच्यामुळे मी इथे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे. आपल्याला ही सगळी कारली याच्यामध्ये अशी छान टाकून घ्यायची आहेत. हे बघा, छान ही तेलामध्ये अशी हे झालं पाहिजे. आणि आता गॅस मंद करून आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचे की जेणेकरून वाफतील आणि मध्ये मध्ये त्याला हलवत राहायचं. म्हणजे त्याची बाजू पलटत राहायची आपल्याला मध्ये मध्ये की ते एकाच साईडने डागणार नाही वगैरे. आपल्याला त्याची बाजू पलटत राहायची आहे. आता मी थोड्या मिनटासाठी त्याला झाकून ठेवते म्हणजे ते वाफेल. हे बघा, आपली कारली छान आता शिजलेली आहे आणि आता हे मी काढून घेते आणि याच्यामध्ये हा मसाला मी फ्राय करायला टाकते. चला हे काढून घेते, तुम्हाला दाखवते. हे बघा, छान अशी कारली आता ही आपली वाफवून झालेली आहेत. आणि जास्त तेल टाकल्यामुळे छान वरून त्याचे कवर आहे ते क्रंची होतं आणि अजिबात कडू लागत नाही. त्याच्यातला कडवटपणा सगळा मेलेला आहे. आणि हे जे आता तेल उरलं आहे त्याच्यामध्ये आपण हा जो आपण त्याच्या बिया वगैरे त्याची वरची साल त्याच्यात मसाला मिक्स करून टाकला होता हा आता आपण याच्यामध्ये पूर्ण असा टाकून घ्यायचा. यालाही छान वाफवायचं. थोडा मिनटं 5-10 मिनटं याच्यावरती झाकण ठेवून याला वाफवायचं. नंतर झाकण काढून आपण याला असंच परतू द्यायचं. हेही खूप छान याचे जे वरचे साल असते हे खूप क्रंची होतं
आणि खूप छान लागतं हा मसाला खायला. कारल्यापेक्षा हा मसाला खूप छान लागतो, अजिबात कडू होत नाही आहे. चला आता याला थोडा मिनटं वाफवून देते. हे बघा आपला मसाला छान फ्राय झालेला आहे, मस्त फ्राय झालेला आहे. हे बघा छान अशी आपली मसाला कारली म्हणा किंवा भरली कारली म्हणा तयार आहेत. अजिबात कडू नाही आहेत, या खायला. आजचे मसाले कारले कशी झाली होती हे तुम्ही बनवा आणि मला नक्की सांगा कशी झाली. आणि रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.